रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण जाणार आहे इंदोरीला, म्हणजेच इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या मूळ गावी। त्या ठिकाणी त्यांचा मातृपितृ कृतज्ञता सोहळा चालू असल्या कारणाने आज शेवटचा म्हणजेच कालेचं कीर्तन आहे। त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे। आपल्यासोबत आमचे जीवलक म्हणजेच राहुल दादा शिंदे हे आहेत। हे इंदोरीकर महाराज यांचे कट्टर समर्थक बर का। यांची गाडी बघा, यांच्या मनामध्ये सुद्धा इंदोरीकर महाराज, गाडीमध्ये सुद्धा इंदोरीकर महाराज आणि दुकानात सुद्धा इंदोरीकर महाराज। चला आपण त्यांची गाडी पाहूया। थार ही आहे आमच्या राहुल दादांची थार। याच्यावरती इंदोरीकर महाराज यांचा फोटो देखील आहे, पाहू शकता। पुढे राष्ट्रीय धर्माचार्य महाराष्ट्र भूषण इंदोरीकर महाराज समर्थक असाही त्यांनी बोर्ड देखील लावलेला आहे। कट्टर महाराजांचे समर्थक आहेत माझ्यासारखे। चला आता आपण निघालो आहे इंदोरीला, पाहूयात तिथे काय होतंय। आपण येऊन पोचले अकोला तालुक्यात। इथून 4-5 किलोमीटरवरती इंदोरी गाव आहे आणि आपण पोचलेलो आहे। ही आहे इंदोरी गावची वेस। या ठिकाणी महाराजांच्या भव्य मातृपितृ कृतज्ञता सोहळ्याचा बॅनर लावलेला आहे। आल्या महाराजांचं दर्शन घेतलं। आल्या महाराज म्हटले, व्यवस्थित पोचलात ना? म्हटलं हो महाराज। मग महाराजांसमोर लगेच हलगीवाले वाजवायला आले। महाराजांनी लगेच 100च्या नोटा काढल्या आणि सर्वांना वाटून टाकल्या। या ठिकाणी मग चैतन्य महाराज देगलूरकर यांचं काल्याचं कीर्तन होतं, म्हणून त्यांचं आगमन या ठिकाणी झालं। सर्व बाल वारकऱ्यांनी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला। एकदम ग्रँड एंट्री आमच्या चैतन्य महाराज देगलूरकर यांची झाली। त्यांच्या समवेत गान गंधर्व म्हणजेच संगीतरत्न भगुरे गुरुजी हे देखील आलेले होते। चैतन्य महाराज देगलूरकर यांचं दर्शन घेतलं आणि भगुरे गुरुजी यांचंही दर्शन घेतलं। आम्ही येऊन बसलो मंडपामध्ये। म्हटलं आता इकडेही काही नियोजन आहे ते पाहावं। इकडे यांनी पंचपदी गायला सुरुवात केलेली होती। या ठिकाणी चैतन्य महाराज देगलूरकर यांचं आगमन अतिशय वाजत गाजत इंदोरीकर महाराज यांनी केलं। महाराजांसोबत चैतन्य महाराज देगलूरकर तसेच शनी महाराज हे देखील उपस्थित होते आणि चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली। खूप उत्कृष्ट प्रकारे कीर्तनाला सुरुवात झाली आणि आमचे भगुरे गुरुजींनी जो गायनाचा ताल धरला, ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले। चला त्यांच्या गायनाची थोडीशी झलक आपण ऐकूया। आमचे भरत अण्णा पठाडे आणि संकेत महाराज आरोटे यांनी कीर्तनाला मृदंगाची साथ दिली। गायनासाठी भगुरे गुरुजी आणि वादनासाठी संकेत महाराज आणि भरत अण्णा असल्यावरती कीर्तन अतिशय जोरात होणारच होतं। मग काल्याची दहीहंडी महाराजांनी फोडली। त्यांच्या समवेत पृथ्वीराज महाराज जाधव आणि इंदोरीकर महाराज हे देखील होते। इकडे आमचे वासुदेवसारखे विनेकरी बाबाही अतिशय उत्कृष्ट प्रकारे ताल त्यांनी धरलेला होता। सर्वांचा नामोल्लेख झाल्यावरती मग पृथ्वीराज महाराज जाधव यांना शुभेच्छापर आशीर्वाद देण्यासाठी इंदोरीकर महाराज यांनी विनंती केली। कीर्तनाला तुकाराम महाराजांचे वंशज मोहरे महाराज हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते बरं का। अतिशय सर्वांचं महाराजांवरती प्रेम असल्यामुळे सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून दरवर्षी येतात। हे वर्ष 25वे असल्याकारणाने ह्या वर्षी भरपूर अशी गर्दी देखील होती। हा पहा आमच्या महाराजांचा अतिशय साधेपणा। एखाद्याच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला तरी पण तो मस्त की सुटापुटात तयार होऊन इकडं फिर तिकडं फिर डायरेक्ट कीर्तन करायच्या महाराजांच्या शेजारीच बस, सगळी त्याची गडबड चालू असते। परंतु आमचे बाबा अतिशय साधेभोळे हो। आमच्या बाबांचा साधेपणा हा जगा निराळाच आहे। महाराजांच्या कार्यक्रमासाठी आमदार किरणजी लामाटे साहेब देखील उपस्थित होते। महाराजांनी सर्वांना आपलेपणा करून ठेवलेलं होतं, त्यामुळे महाराजांचं सर्वांवरतीच प्रेम आहे। महाराजांचा साधेपणा अतिशय निराळाच आहे। महाराजांबद्दल कितीतरी बोलावं, बोलायला शब्द कमी पडतील एवढं महाराजांचं कर्तृत्व आहे।
महाराजांबद्दल मी स्तुती करावं, त्यांच्याबद्दल मी बोलावं असं पृथ्वीराज महाराज जाधव यांनी बोलावं. यातूनच महाराजांचा साधेपणा दिसून येतो. महाराजांनी सर्व कार्यक्रमाचं नियोजन स्वतः पार पाडलेलं आहे. महाराजांची गडबड पाहून आम्हालाही लाजवेल एवढं महाराजांचं कर्तृत्व. महाराजांची सर्व फॅमिली उठली. चैतन्य महाराज देगलूरकर यांचा सत्कार करण्यासाठी कृष्ण महाराज देखील होते, ज्ञानेश्वरी देखील होती आणि आमचे ताई देखील. सर्वांनी महाराजांचा सत्कार केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. एवढं महाराजांवरती लोकांचं प्रेम की महाराज खाली उतरले की लगेच फोटो काढायला पळायचे. महाराजही 2 मिनिटं थांबून लगेच पळून जायचे. त्यांनाही तरी कार्यक्रमाचं नियोजन करायचं होतं. मग भगुरे गुरुजी यांच्यासोबत फोटो घेतला. आमचे संकेत महाराज आरोटे यांनाही आपल्या व्लॉगमध्ये घेतलं. म्हटलं आता संकेत महाराजांना अजून फेमस करू. किरण महाराजांचाही व्हिडिओ घेतला. किरण महाराजांनाही म्हटलं अहो आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही येत जाऊ म्हणजे आमचा व्हिडिओ फेमस होत जाईल. मग आमचे कृष्ण महाराज यांनाही आवाज दिला, यांनाही बोलवलं, यांच्यासोबतही थोडासा फोटो काढला. आमचे संकेत महाराज आरोटे, समाधान महाराज सर्वांना घेतलं आणि फोटो काढला आणि सगळ्यांकडून निघण्याची अनुमती घेतली. सर्वांना रामकृष्ण हरी म्हणून आम्ही निघालो रिटर्न यायला. तर आजचा कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. भेटूया उद्या.